65 वर्षांनंतरचा महासंयोग. 6 जानेवारी अंगारकी चतुर्थीला बदलेल या राशींचं नशीब. नमस्कार. आपल्या स्वामीकृपा राशीफल यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आजचा व्हिडिओ सुरू करण्याआधी एकच प्रश्न आहे. तुम्हालाही असं वाटतंय का की आयुष्यात सगळं करूनही काहीतरी अडकलंय? मेहनत करता, देवाचं नाव घेता, पण नशीब साथ देत नाही? जर मनातून हो असं उत्तर आलं असेल तर आजचा हा संदेश तुमच्यासाठीच आहे. कारण 6 जानेवारीची अंगारकी चतुर्थी ही साधी नाही. हा असा योग आहे जो 65 वर्षांनंतर पुन्हा एकदा निर्माण झालाय आणि ज्याचा परिणाम थेट नशीब, कर्म आणि आयुष्याच्या दिशेवर होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आत्ताच कमेंटमध्ये लिहा, गणपती बाप्पा मोरया. कारण जो श्रद्धेने ऐकतो त्याच्यासाठीच कृपादार उघडते. अंगारकी चतुर्थी म्हणजे नेमकं काय? चतुर्थी तर दर महिन्याला येते, पण मंगळवारी आलेली चतुर्थी म्हणजेच अंगारकी चतुर्थी ही गणपती बाप्पांची सर्वात शक्तिशाली तिथी मानली जाते. शास्त्रांनुसार या दिवशी केलेली पूजा, उपवास आणि मनातून मागितलेली इच्छा सामान्य दिवसांच्या तुलनेत 100 पटीने अधिक प्रभावी ठरते. आणि यावेळी तर मंगळ, चंद्र, गणपती आणि कर्मयोग सगळेच एकाच रेषेत येत आहेत. म्हणूनच हा योग फक्त धार्मिक नाही, तो जीवन बदलणारा आहे. 65 वर्षांनंतरचा महासंयोग का मानला जातो? खूप जण विचारतात, हे 65 वर्षांनंतरच का? कारण या दिवशी मंगळ ग्रहाची स्थिती, चंद्राची नक्षत्र गती आणि चतुर्थीची तिथी असा त्रिवेणी संगम तयार करतात, जो अतिशय दुर्मिळ आहे. हा योग शेवटचा तुमच्या आजोबांच्या काळात निर्माण झाला होता आणि आता पुन्हा आपल्या आयुष्यात येतोय. म्हणूनच ज्यांच्यावर गेल्या काही वर्षांपासून दुःख, अडचणी, अडथळे, कर्ज, मानसिक ताण आहे, त्यांच्यासाठी ही चतुर्थी नवीन सुरुवात घेऊन येते. या राशींचं नशीब बदलणार आहे. आता येतो तो भाग ज्यासाठी तुम्ही इतका वेळ ऐकत आहात. जर तुमची रास इथे सांगितली गेली तर समजा गणपती बाप्पांनी तुम्हाला थेट हाक दिली आहे. मेष रास. मेष राशीच्या लोकांनी खूप सहन केलंय. लोकांनी गैरसमज केले, स्वतःची माणसं दूर गेली आणि मनात एकटेपणा घर करून बसलाय. पण 6 जानेवारी नंतर तुमच्या आयुष्यात एक अचानक वळण येणार आहे. अडकलेली कामं पूर्ण होतील. जिथे अपमान झाला तिथेच सन्मान मिळेल. जर तुम्ही मेष राशीचे असाल तर कमेंटमध्ये लिहा मेष आणि बाप्पांची कृपा स्वीकारा. कर्क रास. कर्क राशीच्या लोकांचं मन खूप हळवं असतं. वरून मजबूत दिसतात पण आतून खूप काही सहन करत असतात. गेल्या काळात घरात तणाव, आर्थिक चिंता किंवा नात्यांमध्ये दुरावा निर्माण झालाय. ही अंगारकी चतुर्थी तुमच्या आयुष्यात शांततेचा श्वास घेऊन येईल. घरात सकारात्मक बदल, मनाला समाधान आणि एक नवीन आशा तुमच्या जीवनात प्रवेश करेल. कन्या रास. कन्या राशीचे लोक खूप प्रामाणिक, पण नशीब मात्र नेहमीच परीक्षा घेते. काम केलं पण श्रेय दुसऱ्यालाच मिळालं. मनातून देवाला विचारलं, माझंच का असं होतं? आता उत्तर मिळणार आहे. 6 जानेवारी नंतर तुमच्या आयुष्यात असा योग येईल की लोकच म्हणतील, हे तर चमत्कार आहे. मकर रास. मकर राशीच्या लोकांनी जबाबदाऱ्या खूप लवकर उचलल्या. स्वतःचं आयुष्य जगायच्या आधी दुसऱ्यांसाठी जगले. पण आता गणपती बाप्पा म्हणतायत, आता तुझी वेळ आहे. नोकरी, व्यवसाय, पैसा या सगळ्या बाबतीत हळूहळू पण ठोस बदल दिसतील. या दिवशी चुकूनही करू नका या गोष्टी. जर तुम्हाला खरंच लाभ हवा असेल तर 6 जानेवारीला हे टाळणं फार महत्त्वाचं आहे. खोटं बोलणं, कोणाचा अपमान, राग, द्वेष, उपहास करणं. कारण या दिवशी कर्म ताबडतोब परत येतं. एक छोटासा पण प्रभावी उपाय. सकाळी उठून गणपती बाप्पांचं नाव घ्या, एक दुर्वा अर्पण करा आणि मनात म्हणा, बाप्पा आता मी हार मानत नाही, पण तुझा हात माझ्या डोक्यावर ठेव. इतकंच करा, बाकी काम बाप्पा करतील. शेवटचा भावनिक संदेश. हा व्हिडिओ इथेच संपत नाही, कारण ज्यांनी श्रद्धेने ऐकलं, मनापासून कमेंट केली आणि विश्वास ठेवला, त्यांच्यासाठीच गणपती बाप्पा अदृश्य पद्धतीने काम सुरू करतात. म्हणून आत्ताच कमेंटमध्ये लिहा, 6 जानेवारी अंगारकी चतुर्थी माझं नशीब बदलेल. आणि हा व्हिडिओ त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवा जिचं आयुष्य खरंच अडकलंय. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. जय जय स्वामी समर्थ. असेच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.